मराठी आपली आहे भारी गंमत तिची किती न्यारी. 12 स्वरांची 12 खडी, चौघांनी मारली कुठे दडी. च छ ज झ त्रास देती, दोन दोन उच्चार गोंधळ घालती. ह स श श म्हणता जीवा, तोंडातून एक गरम हवा. प फ ब भ जुळती ओठ, पोट फाड्याश चे दुखते पोट. बँकेच्या डोक्यावर आहे पाटी, म्हणता जीभ वळते पाठी. रफाराची शेंडी मात्र्याची शिंग, कुणाच्या डोक्यावर नुसताच टिंब. तीच्या डोक्यावर वेरंडीचा पदर, पायमोड्या कळला नाही कदर. श च्या अंगावर दोन दोन गाठी, कुणाच्या हातात कान्याची काठी. आधाराचा टेकू राष्ट्रासाठी, पृथ्वीच्या पायात लटके वाटी. र च्या पाठीतून उगवे उकार, शिकताना मराठी कंटाळा पसार. शिकताना मराठी कंटाळा पसार. मित्र हो, आजच्या या कार्यक्रमाची सांगता आम्ही करणार आहोत एका विज्ञान गीताने. या एका आगळ्या वेगळ्या कवितेचे लेखन केले आहे रमेश तांबे यांनी. या कवितेचे वाचन करणार आहे अथर्व काळे आणि स्मित पाटील. आमच्या कवितेचे नाव आहे विज्ञान गीत. विज्ञानाचे एकमुखाने गीत सारे गाऊया, सृष्टीमधल्या कणाकणांचा शोध आपण घेऊया. नसे चमत्कार येते कोणता नाही फुटकळ जादू. निसर्ग तत्व जाणून घ्या रे, कशाला हवेत साधू. स्वतः भोवती ब्रह्मांड फिरे, ठरणार कशा दिशा. देवाधिकांच्या वरदानाने निसर्ग कळणार कसा. प्रश्न विचारा क्षणाक्षणाला, ज्ञानाचा हा मार्ग खरा. शोधा बघा तर्क बुद्धीने, कार्यकारण भाव जरा. ध्यास घेऊन विज्ञानाचा समृद्ध करूया देशाला. वापर दयाचा करताना, नका विसरू मानवतेला. नका विसरू मानवतेला. काय मग मित्रांनो, आवडला ना तुम्हाला हा आमचा आजचा कार्यक्रम? बालदोस्तांनो, आत्ताच आपण दादरच्या अमर हिंद मंडळाच्या बालकलाकारांनी सादर केलेला विविध गुणदर्शनपर कार्यक्रम ऐकलात. यात सहभागी झाले होते अंश भाटकर, अथर्व काळे, स्वरा वाडेकर, समिधा कांबळे, कार्तिक शिंदे, स्मित पाटील, इरा जाधव, ऋषिक जगताप, झिशा आंबेरकर आणि निवेदन होतं श्रुतिका शिंदे हिचं. आणि या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केलं होतं रवींद्र ढवळे आणि तेजल देशपांडे यांनी. बऱ्याच बालदोस्तांनो, याबरोबरच आपला गंमत जम्मत हा कार्यक्रम इथेच संपला. पुन्हा आपण भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत शिल्पाताईचा नमस्कार. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं शिल्पा कोकर्डेकर यांनी आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. श्रोते हो, याचबरोबर गंमत जम्मत हा कार्यक्रम इथेच संपला. सादर करते होते दादरच्या अमर हिंद मंडळाचे बालकलाकार. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, त्याचबरोबर AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. यानंतर संध्याकाळी ठीक 7 वाजता ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.